हॅलो फ्रेंड्स, स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि ॲक्च्युली आपला व्लॉग यायला खूपच लेट झाला आहे। पण नवीन वर्षाची सुरुवात करायच्या अगोदर ना मी तुम्हाला आमचं 31st स्मॉल सेलिब्रेशन दाखवते। तर दिवसभर असा विचार केला होता की अजिबात बाहेरचं फूड खायचं नाही, आज थोडंसं घरीच बनवूया। पण संध्याकाळी कंटाळा केला आणि मग बाहेरचंच फूड ऑर्डर केलं आणि 31st सेलिब्रेशन केलं। तर मस्त संध्याकाळी रात्री 12 वाजता फटाके फुटत होते। तर म्हटलं की चला आपण पण थोडेसे क्रॅकर्स फोडूया, म्हणून दिवाळीचे काही फटाके उरलेत का ते बघत होतो। तर फक्त आपटी बॉम्ब होते। म्हटलं चला आर्यंशचं काम झालंय, तो खुश होईल। आणि मग इथे आम्ही आपटी बॉम्बच फक्त फोडत बसलो आणि आमचं न्यू इयरचं सेलिब्रेशन केलं। तर बघा आता आर्यंश मस्त इथे क्रॅकर्स फोडतोय। फेक 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 सोना फेक। फोड, व्हेरी गुड। आणि किती नवीन वर्षासाठी रिझोल्यूशन केले ना तर ते काही सक्सेस होत नाही। त्यामुळे मग ह्या वर्षी विचार केला की जाऊ दे, काही रिझोल्यूशन करायचीच नाही, कारण ते केलं ना की ते सक्सेस होतच नाही हे माहीत आहे। त्यामुळे ना फ्लो सोबत चालत राहायचं असंच ठरवलं। आणि समोरच्या टेरेसवर ना मुलं सगळे डान्स करत होते शांताबाई सॉन्गवर। तर ते मी कॅप्चर करणार होती पण राहून गेलं माझ्याकडून। आणि इकडे आमचे निम्म्याच्या वर आपटी बॉम्ब सगळे फ्लॉप गेले। तर इथे बघा बाहेर मस्त क्रॅकर्स फुटत होते। आपण रॉकेट जाणच जाऊ आपल्या कुठे पडलं ते हे का फुटलंय ऑलरेडी। जोरात टाक, जोरात। आमच्या सेलिब्रेशनपेक्षा ना आम्हाला बाहेरचं सेलिब्रेशन खूप मस्त वाटत होतं। त्यामुळे मग मी तेच रेकॉर्ड करत होती। पण ठीक आहे, आर्यंशला थोडंसं बरं वाटलं। तर हे झालं सगळं 31st नाईट। आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना नाश्त्यासाठी मी पोहेच बनवले, जे आमचे ऑल टाईम फेवरेट आहेत। तर सगळ्यात आधी हॅपी न्यू इयर सगळ्यांना। आणि आज जरा न्यू इयर होतं म्हणून बाहेर जायचं होतं। त्यासाठी लंचमध्ये पटकन हा मटकी भात बनवला, मस्त दही आणि पापडसोबत एन्जॉय केला। आणि तसंच आर्यंशचा टीव्हीला कार्सचा शो चालू होता, मग तेच बघत बसलो आणि त्याचसोबत लंच पण एन्जॉय केला। तर बाहेर जायचं असल्यामुळे घाई होती, त्यामुळे मग शूटिंग करत बसलं की मग खूप लेट होतो। तर म्हटलं चला आजच्या दिवसाची सुरुवात तरी जरा लवकर आवरून करूया, पण काही शक्य झालं नाही। तुला मोबाईल अलाउड नाहीये आर्यांश। आणि इथे ना आर्यंशला फक्त मोबाईल दिसला की मग त्याला फक्त नंबर्सच डायल करायला आवडतात, जास्त काही त्याला मोबाईलचं वेड नाही आहे। म्हणजे आम्ही पण त्याला मोबाईल देतच नाही आणि त्याला पण तितकी आवड नाही आहे मोबाईलची। त्याला फक्त कार्स खेळायला आवडतात आणि टीव्हीला पण तेच बघायला आवडतात। तर पटकन आवरलं आणि आम्ही बाहेर जायला निघालो। आर्यंश कुठे चालला आहे? हॉटेलला, बीचवर, हॉटेलला। तर रिसेंटली आम्ही अलिबाग बीचला जाऊन आलो होतो, त्यामुळे मग त्याच्या डोक्यात सध्या तेच होतं। कुठे विचारलं ना कुठे चाललोय की त्याला असं वाटतं की चला आपण परत बीचला चाललोय आणि मस्त बाहेर हॉटेलला जेवायला चाललोय। कारमध्ये जायचं की बाईकवर जायचं? हॅपी न्यू इयर। हॅपी न्यू इयर बोल। हॅपी न्यू इयर। तर इथे आम्ही मंदिरामध्ये जायला निघालो होतो। म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात मस्त देवाच्या आशीर्वादाने करूया। आणि हे आहे विष्णू टेम्पल। आणि बघा गेल्यावरच मला इतका सुंदर व्ह्यू कॅप्चर करायला भेटला, मस्त एरोप्लेन जात होतो वरून। म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं।
आणि हे खूप छान विष्णूचं टेम्पल आहे इथे. ॲक्च्युली आम्ही बऱ्याचदा येता जाता हे मंदिर बघायचो, पण त्याचं थोडंसं काम बाकी होतं. पण आज आम्ही विचार केला की चला आज नवीन वर्ष आहे तर आज आपण तिथे जाऊया, कारण लास्ट टाईम बघितलं होतं की लोक तिथे जात आहेत दर्शनासाठी, म्हणून मग आम्ही पण इथे आलो होतो दर्शन घ्यायला. आणि खूप छान मंदिर आहे आणि कोणतंही मंदिर असू द्या, मंदिराच्या इथे गेलं की आपल्याला प्रसन्नच वाटतं. आणि ह्याचं काम पण खूप सुंदर आहे. मला वाटतं अजून पण त्याचं वरतून थोडंसं काम बाकी होतं, पण क्राऊड आहे बऱ्यापैकी न्यू इयर असल्यामुळे. आणि आतमध्ये ना शूटिंग अलाउड नव्हती, पण मी थोडीफार मला जमेल तेवढी मी शूटिंग केली. आणि इकडे बघा म्हणजे फोटोज वगैरे काढायला पण भरपूर जागा आहे. आणि खूप म्हणजे मेन तर इथे विष्णूचीच मूर्ती आहे आणि बाकीच्या बघा अशा राम, लक्ष्मण, सीता किंवा गणपतीची अशा बरेच देवांच्या पण बाकी मूर्ती आहेत. महादेव, कृष्ण, तर यांच्या अशा बऱ्याच मूर्ती पण तिथे ठेवल्या आहेत. आणि मंदिराचं नाव चारभुजा विष्णू मंदिर असं आहे, जे राहटणीमध्ये येतं. तर आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं होतं आणि मी इथे आर्यनला म्हणत होते की मी तुझे जरा फोटोज काढते, उभा राहा, पण त्याला फक्त खेळायचं होतं. आणि मग थोडेफार आम्ही जरा फोटोज वगैरे इथे क्लिक केले, थोड्या वेळ मंदिराच्या इथे बसलो. आणि पुढे पण थोडंसं काम होतं म्हणून मग त्यासाठी जायचं होतं. तर इथे मी जे काही फोटोज क्लिक केले तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आम्ही आता इकडे कार थोडीशी लांबच पार्क केली होती, कारण पहिल्यांदाच गेलो होतो आणि पार्किंगचं काही माहीत नव्हतं, पण त्यांनी तिथे बाजूला पार्किंग बनवली आहे. पण आम्ही थोडीशी लांबच केलेली गाडी पार्क. आणि त्यानंतर ना जरा लवकर दर्शन वगैरे आवरलं तर म्हटलं चला मग डीमार्टला जाऊया. तर तिथे जवळच्याच डीमार्टला गेलो, थोडीशी ग्रॉसरी शॉपिंग करायची होती. आणि आधीचे मी बरेच म्हणजे व्हिडिओज आधी पण रेकॉर्ड केले होते, पण माहीत नाही मला काय होतं ते डिलीट होत आहे की कसं. तर इथे बघा मला व्हाईट तीळ भेटलेले, ज्याला हवरी बोलतात. तर आता संक्रांत आली आहे म्हणून म्हटलं चला तिळगुळाचे लाडू जमले तर आपण बनवूया. आणि दिवसभर आर्यन झोपला नव्हता त्यामुळे तो झोपला. आणि आमचे थोडेसेच आता फ्रीज आयटमच घ्यायचे राहिले होते, पण त्याला त्याच्यावरती झोपायला कम्फर्टेबल वाटत नव्हतं, म्हणून मग मी त्याला उचलून घेतला आणि पुढची शूटिंग राहून गेली. तर त्याच्यासाठी लास्टला टॉय बघत होती, मला एकही टॉय भेटला नाही. आणि त्याची फेवरेट अशी मॅकविन मला लास्टला भेटली, जेणेकरून तो खूप हॅपी झाला. आणि आता इथून आम्ही ग्रॉसरी शॉपिंग करून निघालो आहे. तर सगळी ग्रॉसरी गाडीमध्ये ठेवली आणि त्यानंतर मग मला वाटतं 9-9:30 वाजले होते. तर म्हटलं चला काहीतरी आपण लाईट खाऊन जाऊया. तर मग जी प्रसिद्ध कैलास मिसळ आहे जी आमची खूप फेवरेट आहे, तर म्हटलं चला तिथेच जाऊ, ऑन द वेच आहे. आणि मग कैलास मिसळला गेलो. बाहेर मस्त छान थंड वारा होता आणि गरम गरम मिसळ एन्जॉय केली. आणि आजचा व्हिडिओ जास्त काही मला शूट करता आलं नाही, त्यामुळे छोटासाच होता. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांना परत एकदा हॅपी न्यू इयर. बाय.